हम तुम्हारे साथ हैं। जय भवानी। जय शिवाजी। नाशिकमध्ये उद्धव सेनेमध्ये सकाळपासून मोठ्या घडामोडी खरं तर बघायला मिळत आहेत. पक्षप्रवेश खरं तर भाजपमध्ये होणार होते, ते पक्षप्रवेश रखडलेले आहेत. यासोबतच 5च दिवसात खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये नवीन महानगर प्रमुख देखील मिळालेला आहे. माझ्यासोबत आता प्रथमेश गीते आहेत, ज्यांची खरं तर नवीन महानगर प्रमुख म्हणून नियुक्ती देखील झाली आहे. जे काही घडामोडी सुरू आहेत, पक्षप्रवेश सुरू आहेत आणि तुमची नियुक्ती कसं बघताय? सर्वप्रथम तर मी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब आणि आमचे मार्गदर्शक खासदार संजयजी राऊत साहेब यांचा मनापासून धन्यवाद करतो. त्यांनी मला एवढी मोठी महानगर प्रमुख पदाची जबाबदारी दिली आणि ती मी सक्षमपणे या येणाऱ्या निवडणुकी असो की पक्षवाढीचा सर्व याच्यात आपण सर्वांच्या मदतीने मार्गदर्शनाने ती पार पाडू. आणि तुम्ही जे बोलले की पक्षाला गळती आहे, पक्षामध्ये पक्ष हा मोठा, कुठलाही नेता मोठा नसतो. येणारे लोक येत असतात, जात असतात. पण आज एक सांगतो की जाणाऱ्या लोकांचा विचार न करता पक्ष कसा वाढवायचा, हे सर्व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पक्ष वाढवू आणि येणाऱ्या काळाला या जी निवडणूक आहे महानगरपालिकेची तिला आम्ही सामोरं जाऊ. आणि 2026मध्ये किंवा 25मध्ये जे इलेक्शन्स होणार आहे त्यामध्ये एक चांगल्या प्रकारे आम्ही या नियोजन करू आणि इलेक्शनला सामोरं जाऊ. पण जे काही म्हणजे आता आपण बघितलं तर 5च दिवसात दुसरे महानगर प्रमुख झाले आहेत आणि त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झाले होते. खोटे गुन्हे आहेत असं देखील आपण म्हटलं होतं. मात्र तेच भाजपमध्ये जात होते. असं का होतंय सगळं? पक्षाला का नाराजी होऊन सोडलं जातंय? नाही, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. गुन्हे दाखल झाला, सिद्ध झाला का नाही हा पुढचा विषय. पण त्यांनी कुठल्या प्रकारची त्यांच्यावर दबाव असेल ते आम्हाला माहीत नाही आणि तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच्यात आम्ही बोलून काय होणार. आणि आम्हाला पक्षाने जबाबदारी दिली, आम्ही पार पाडणार. आता हे जे खिंडार पडले, जी गळती लागली, ते थांबवण्यासाठी काय करणार? पुढे पक्ष बांधणीसाठी, संघटना वाढीसाठी काय प्रयत्न करणार? खरं तर पक्ष वाढणीसाठी मी लहानपणापासून माझे वडील गेल्या पहिल्यापासून शिवसेनेमध्ये काम करत होते. ते आमदार होते, महापौर होते, मी उपमहापौर होतो. आम्ही स्वतः बघितलेलं आहे शिवसेना कशी वाढली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली, ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जे आपले जे नेते आहेत, मग उद्धवजी साहेब ठाकरे असतील, आदित्य साहेब ठाकरे असतील, राऊत साहेब असतील, सर्व नेत्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आता हा जो गळतीचा विषय आहे, जो की तुम्ही म्हणत होते की पक्ष सोडून चालले, तो आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू आणि लवकरात लवकर सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक होईल, त्यामुळे सर्व निर्णय होतील. आपण बघत आहोत, ही जी नवीन जबाबदारी आहे ती मी यशस्वीपणे पार पडेल. पक्षाला खरं तर ही जी गळती लागली ती देखील थांबवण्यासाठी सर्व प्रयत्न हे केले जातील. नव्या जोमाने आम्ही काम करू असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरा विकी पॉर्सर प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.